मी सर्वप्रथम म्हात्रे डी.बी. म्हात्रे आणि त्यांच्या धर्मपत्नीचा मनापासून अभिनंदन करतो, कारण लोकशाही टिकवण्याच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक लढवणं अतिशय जरुरीचं आहे। एकतर पैशाच्या बळावरती सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते फाजीलगर्वानी आव्हान देत आहेत आणि त्यांच्या आव्हानांना तोड देणं किंवा त्यांना उत्तर देणं किंवा त्या सशासह उत्तर देणं हे डी.बी. म्हात्रे आणि त्यांच्या धर्मपत्नीने खऱ्या अर्थानं निर्धार केलेला आहे आणि त्यामुळं जनमानसामध्ये त्यांचा अभिनंदन होते। त्यांनी वावंजे ग्रामपंचायतीचं सरपंच म्हणून त्या ठिकाणच्या पायाभूत सुविधा ज्या पाहिजे होत्या, त्यांची जी कामं होती ती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहेत आणि खरोखरच वावंजे या भागामध्ये डी.बी. म्हात्रे एक चांगला कार्यकर्ता, एक चांगला समाज कार्यकर्ता म्हणून त्यांचं नाव आहे आणि तो नाव यापुढे कायम राखला जाईल याकडे डी.बी. म्हात्रे यांचं लक्ष असून तसा प्रयत्न देखील आहे आणि म्हणून वावंजे विभागातून जनतेची पसंती आहे, जनतेने मागणी केलेली आहे की डी.बी. म्हात्रे यांच्या धर्मपत्नीला उमेदवारी द्यावा आणि पक्षाने आणि आघाडीने डी.बी. म्हात्रे यांना उमेदवारी दिली आणि नक्कीच ते विजय होतील अशी मला पूर्ण खात्री आहे। कारण वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येणारी जी गावं आहेत, मग तो नितलस असेल, वावंजा असेल, खिरणे असेल, छिंद्रण असेल, शिरोली, चिंचोली, ही जी गावं, महदोर वगैरे ही सर्व जी गावं आहेत आणि या गावातून जे शेतकरी यांच्याशी माझा चांगल्या पद्धतीचा संपर्क येतो। तर गेल्या 5-6 वर्षाच्या पिरियडमध्ये मी पनवेल तालुका सहकारी भातगिरणीचा चेअरमन म्हणून काम करत असताना त्या शेतकऱ्यांना 100% त्यांचा हित मी जोपासलेलं आहे, शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जोपासलेलं आहे आणि डी.बी. म्हात्रेंचं ते आवर्जून नाव घेतलं जातंय आणि डी.बी. म्हात्रे हे वेळोवेळी त्या भागातल्या शेतकऱ्यांचा तुम्ही खरेदी भात घेतला की नाही घेतला, त्यांना बोनस मिळाला का नाही मिळाला, त्याची चौकशी ही नेहमीच माझ्याकडे करत होते आणि त्यांचा फोन माझ्याकडे आल्यानंतर मी तात्काळ मार्केटिंग फेडरेशनच्या MD यांना फोन करीत होतो आणि शेतकऱ्यांना बोनस मिळवून देण्याचं काम, खरं पाहता शेतकऱ्यांचा ऑनलाईन झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही त्याचा एक दाना सुद्धा भात न येता सुद्धा त्यांना बोनस त्यांच्या खात्यावर जमा केलेला आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे डी.बी. म्हात्रे यांना द्यावं लागेल असं मला तरी वाटतंय, कारण त्यांचा पाठपुरावा माझ्याकडे जास्त असायचा।